नमस्कार मित्रांनो, गुरु इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिसेसमध्ये मी मिनीनाथ पाटील आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक स्टोरी पाहूया. एक राज्य असतं. त्या राज्यामध्ये एक प्रथा असते की ज्यावेळेसही राजा नियुक्त करायचा असतो त्यावेळेस राज्यातील सर्व जनता एका ठिकाणी जमा केली जात असे किंवा बोलवण्यात येत असत. आता ज्यावेळेस सर्व जनता एका ठिकाणी येते त्यावेळेस एका हत्तीच्या सोंडेमध्ये एक हार दिला जात असेल. आता ज्यावेळेस सोंडेमध्ये हार दिला जाईल तर तो हत्ती समोरील जनतेपैकी ज्याही व्यक्तीच्या गळ्यामध्ये तो हार टाकेल तो व्यक्ती त्या राज्याचा राजा घोषित केला जाणार, अशा पद्धतीची प्रथा होती. पण त्याच्यामध्ये एक अट होती की तो जो काही राजा आहे नियुक्त केलेला तो राजा फक्त 5 वर्षासाठी त्या राज्यावरती राज्य करणार. बरं, 5 वर्ष झाल्याच्या नंतर त्या राज्याच्या शेजारून एक नदी वाहत असते. त्या नदीच्या पलीकडे एक घनदाट जंगल असतं. त्या जंगलामध्ये त्या राजाला सोडून येणार 5 वर्षाच्या नंतर. आता घनदाट जंगल म्हणजे कसं की एकदम जुन्या काळामध्ये ज्या पद्धतीचे जंगल असत म्हणजे एकदम त्याच्यामध्ये हिंस्र प्राणी वगैरे, की त्या जंगलामध्ये जर एखाद्या व्यक्तीला सोडलं तर तो नक्कीच मारला जाणार. अशा पद्धतीची जंगलमध्ये त्या राजाला सोडून यायचं, ही त्या राज्याची विशिष्ट अशी प्रथा होती. मग आता ह्या प्रथेनुसार प्रत्येक 5 वर्षाला नवीन राजा त्या राज्यामध्ये येत असत की हत्तीच्या सोंडेमध्ये हार देणार, तो हत्ती एखाद्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये हार टाकणार, मग तो राजा होणार, तोही 5 वर्षासाठी असणार. 5 वर्ष झाले का त्याही राजाला त्या जंगलामध्ये सोडून येणार आणि जंगलात सोडलं का तो राजा 1 दिवस 2 दिवस 4 दिवस कधी ना कधी तो मारला जाणार प्राण्यांच्या तावडी सापडला का, बरोबर ना, किंवा अन्न पाण्याशिवाय, अशा वेगवेगळ्या गोष्टीनं. बरं, असाच एके दिवस असाच एक नवीन राजा त्या राज्यात नियुक्त करण्यात आला प्रथेनुसार. आता त्या राजालाही जशी प्रथा होती त्या प्रथेनुसार 5च वर्ष त्या राजालाही दिले गेले होते. आता हा राजा असं होतं की ज्यावेळेस 5 वर्ष संपतात ना, संपल्याच्या नंतर आता ज्या व्यक्तीला माहिती आहे की आता मला नदीच्या पलीकडं जंगलामध्ये सोडणार आहे की ज्या ठिकाणी मी मारल्या जाणार आहे, बरोबर ना. तर ज्यावेळेस ज्या व्यक्तीला असं माहीत असणार आहे तर त्यावेळेस कोणतीही व्यक्ती काय आनंदाने जंगलात जाण्यासाठी तयार होत नसत. मग त्यावेळेस काय करावं लागत असतं, त्या राज्याचे जे काही सैनिक आहेत ते सैनिक त्या राजाला ओढत घेऊन जात असत, नाही का, ओढत घेऊन जावं लागत असत. मग त्यावेळेस तो जो राजा आहे 5 वर्षाच्या नंतर ते सैन्यांच्या पाया पडणार, जनतेच्या पाया पडणार, चुकलं माझं, माफ करा, नाही का, मला सोडून द्या, असं वेगवेगळ्या पद्धतीने तो विनवण्या करत असत राजे वेगवेगळे. आता ह्या राजाचे जे काही 5 वर्ष आहेत, ह्या राजाचे देखील 5 वर्ष संपल्याच्या नंतर ह्या राजाला देखील इतर राजांप्रमाणे शिपाई जे ते ओढत घेऊन जायला लागतात. आता हा एक राजा असा असतो की ज्यावेळेस शिपाई त्याला ओढायला लागतात ना की तर त्यावेळेस तो राजा म्हणतो की बाबा थांबा, मला ओढू नका, मी स्वतःच तुमच्यासोबत येतो, बरोबर ना, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही ओढायची आवश्यकता नाही मला. तर शिपाई विचार करतात की बाबा आत्तापर्यंतच्या सर्व राजांना आम्हाला ओढत घेऊन जावं लागलं, हा कमीत कमी तोंडाने म्हणतो मी येतो, पण आता शिपाई हे संभ्रमात असतात की बाबा हा जाणून बुजून खोटं बोलतोय, हा खरंच येतोय का काय, का मी येतो म्हणतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मग ते शिपाई काय करतात, त्या राजाच्या कडेने घेरा टाकतात, म्हणजे जेणेकरून काय आहे की जरी तो पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी त्याला पळून जाता येणार नाही. मग आता हा राजा ज्यावेळेस म्हणजे असे शिपाई सर्व बाजूनी त्याच्या चालतात आणि राजा जो आहे तो शिपायांच्या मधनं चालत असतो. आता ज्याही वेळेस 5 वर्ष झाल्याच्या नंतर राजाला जंगलात सोडायचं असतं त्यावेळेस राज्यातील जास्तीत जास्त जनता ही रस्त्यावरती त्या राजाची गंमत पाहण्यासाठी येत असतात, नाही का, की बाबा आता 5 वर्ष राज्य केलंय, खूप मजा केली या राजाने, आता मरायला जाणार आहे, आता बघू याचा चेहरा, नाही का, अशा पद्धतीचं जी काही ह्युमन टेंडन्सी आहे त्या ह्युमन टेंडन्सीनुसार त्या राजाची जी काही मरण्यापूर्वीचे जे काही त्याचे एक्सप्रेशन आहे, जे काही त्याचे हावभाव आहे, जे काही त्याचे म्हणजे ज्याही पद्धतीचे त्याच्यासोबत काही घडतंय हे सर्व गंमत पाहण्यासाठी राज्यातील जनता रस्त्यावरती उतरून पाहत असते. आता हा राजा स्वतःच म्हणतो की बाबा मी चालतो. आता हा राजा ज्यावेळेस चालतो तर लोकांच्या मधून ज्यावेळेस चालताना हा राजा लोकांसमोर हात जोडत असतो, टाटा बाय बाय, म्हणजे काय की चला मित्रांनो, चला माझे जे काही नागरिक आहेत, आता मी आत्तापर्यंत म्हणजे मी तुमचा राजा म्हणून राहिलो, आता मी नियुक्त होत आहोत, म्हणजे या पद्धतीने तो एकदम आनंदामध्ये सर्वांना हाय बाय करत निघलेला असतो. आता जनता विचार करते की आत्तापर्यंत एवढे राजा गेलेत, सगळे रडत गेले, पाया पडत होते,
जीवाची मृत्यूच्या भीतीने हातापाया पडत होते. हा राजा असा काय बाबा एवढा आनंदात का चाललाय, नाही का? तर काही प्रत्येकाचे एक एक विचार करण्याची पद्धती असते. तर काही लोक असं विचार करतात की चल बाबा मृत्यूच्या भीतीने हा अगोदरच एवढा झाला असेल, नाही का, त्याच्यामुळे एवढा आनंदात चाललेला आहे. ठीक आहे, असे वेगवेगळे विचार असतात प्रत्येकाचे. आणि ह्या पद्धतीने तो नदीपर्यंत जातो. नदीपर्यंत गेल्याच्या नंतर त्याला बोटीमध्ये बसवण्यात येतं जंगलाच्या पलीकडे, म्हणजे नदीच्या पलीकडे नेण्यासाठी. आता बोटीत बसल्याच्या नंतर बोट थोडे अर्ध्या अंतरात जाते. अर्ध्या अंतरात गेल्याच्या नंतर जो काही बोट चालक असतो त्याला राहत नाही. तो राजाला म्हणतो, राजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तर राजा म्हणतो विचार. तर म्हणतो की राजा मी आत्तापर्यंत कैक राजांना इकडनं तिकडं घेऊन गेलेलो आहे, नाही का, आणि सगळेच राजा म्हणजे मरणाऱ्या भीतीने रडत असत, स्वतःचे म्हणजे टेन्शनमध्ये होते, वेगवेगळ्या पद्धतीने विनवण्या करायचे, नाही का. तर ज्याही व्यक्तीला मरणासाठी घेऊन जात आहे, तुम्ही एक पहिले राजा असेल की ज्याच्या तुम्ही मरायला तर चाललेले पण तुमच्या चेहऱ्यावरती ना मरणाची भीती दिसत आहे, ना तुम्ही कसल्या पद्धतीच्या विनवण्या करतायत, शिवाय तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. आणि जोही व्यक्ती मरणासाठी चाललेला आहे तो व्यक्ती एवढी आनंदी राहू शकत नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. तर राजा म्हणतो बरोबर आहे, तुम्हाला ओळखलं. सांगतो म्हणला, तुला आपल्या राज्याची प्रथा माहिती आहे की 5 वर्षासाठी आपल्या राज्यामध्ये राजा असणार, बरोबर ना. आणि प्रत्येक राजाला 5च वर्ष राज्य करण्यासाठी मिळणार. 5 वर्ष झाल्याच्या नंतर त्या राजाला जंगलात सोडणार, ही प्रथा आहे, ही तुला तर माहीतच आहे, बरोबर ना. तर ज्या वर्षी पहिल्या दिवशी मला राजा करण्यात आलं त्या दिवशी मला हे माहीत होतं की मी राजा फक्त 5 वर्षासाठी असणार आहे. मग मी काय केलं की मी आपले जे काही राज्यातील सैनिक आहे पहिल्या वर्षी मी त्यांना नदीच्या पलीकडे पाठवलं आणि त्यांना म्हणलो की एक काम करा, नदीच्या पलीकडे जा आणि नदीच्या पलीकडे गेल्याच्या नंतर जी काही जंगल आहे ती पूर्ण साफ करून टाका, नाही का, म्हणजे जंगल ठेवूच नका तुम्ही तिथे. तर मग आपले जे काही सैनिक आहे त्या सैनिकांनी ते जंगल पूर्ण त्यावेळेस पहिल्या वर्षी साफ केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आपल्या राज्यातील जे काही इंजिनियर, आर्किटेक्चर, गौंडी बरोबर ना, तर ह्या लोकांना मी तिथं पाठवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीचे इमारती आहेत, ज्या पद्धतीची नगरी आहे, ज्या पद्धतीचं राज्य आहे, ह्या पद्धतीचं राज्य तुम्ही तिकडं उभं करा, म्हणजे बांधा, नाही का. तर त्यांनी सुद्धा दुसऱ्या वर्षी जे काही ज्या काही इमारती लागत होत्या मी सांगितल्या पद्धतीने त्यांनी बांधलं, म्हणजे किंबहुना आपल्या राज्यापेक्षाही सुंदर अशा राज्य तिथं त्यांनी उभं केलं. तिसऱ्या वर्षी आपल्या राज्यातील जे काही हुशार, विद्वान, पंडित लोक असतील ते मी आपल्या राज्यामध्ये मी स्थलांतरित केले. चौथ्या वर्षी मी आपल्या राज्यातील जे काही व्यावसायिक लोक आहेत त्या व्यावसायिक लोकांना सांगितले की बाबा तुम्ही त्या राज्यात जर गेले, त्या ठिकाणी जर व्यवसाय केला, आपल्या राज्यातील जे काही व्यावसायिक लोक आहेत त्यांना मी सांगितलं की तुम्ही त्या राज्यात जा आणि त्या ठिकाणी व्यवसाय करा. मी त्या ठिकाणी तुमच्याकडनं ह्या 5 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचे मी टॅक्सेस तुमच्याकडनं घेणार नाही. त्यामुळे आपल्या राज्यातील जे काही व्यावसायिक लोक आहेत ते सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये त्या राज्यात स्थलांतरित झालेले आहेत. म्हणजे मला सांगायचं काय आहे की एका राज्यासाठी ज्याही काही गोष्टी लागतात ह्या 5 वर्षामध्ये मी पूर्ण केलेल्या आहेत आणि आज ह्या 5 वर्षामध्ये तिथं एक नवीन राज्य असं उभं झालेलं आहे. आता ह्या 5 वर्ष, हे जे काही पहिले 5 वर्षे मी तुमचा राजा म्हणून होतो, आता हे 5 वर्ष संपल्याच्या नंतर तुम्ही मला नदीच्या पलीकडच्या जंगलामध्ये सोडण्यासाठी जातात, परंतु आता त्या ठिकाणी जंगल नसून त्या ठिकाणी एक नवीन असं राज्य उभं केलेलं आहे मी आणि ती जनता माझी खूप म्हणजे माझी आतुरतेने वाट पाहते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की हे जे काही 5 वर्ष आहेत ते मी तुमच्या आपल्या राज्यावरती म्हणजे राजा म्हणून तर मी राज्य केलंच आहे, परंतु आता उरलेले जे काही आयुष्य आहे ते नदीच्या पलीकडच्या राज्यामध्ये तिथं सुद्धा मी उरलेल्या आयुष्यासाठी मी राजा म्हणूनच असणार आहे. म्हणूनच मी आनंदी आहे किंवा दुःखी नाही आहे. तर मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की ह्या स्टोरीमध्ये पहिले जे काही राजे होते बघा, पहिल्या राजांनी काय केलं ते त्यांना देखील ह्या राजासारखेच 5 वर्ष भेटलेले होते, बरोबर ना. पण त्या राजांनी काय केलं की पहिल्या राजांनी फक्त मिळालेल्या 5 वर्षाचा उपभोगच घेतला आणि ह्या राजांनी काय केलं की त्याला जे काही 5 वर्ष मिळालेले होते त्या 5 वर्षाचा उपभोग तर घेतलाच, परंतु त्या 5 वर्षाचा उपभोग घेता घेता त्या राजांनी त्याच्या 5 वर्षाच्या नंतरच्या आयुष्याचे सुद्धा नियोजन केले, बरोबर ना. आता
याच्यामधनं आपण काय घेऊ शकतो किंवा आपण आर्थिकदृष्ट्या काय काय म्हणजे आपण काय म्हणणार त्याच्यातनं कोणती गोष्ट शिकू शकतो? बघा मित्रांनो, आपण ज्यावेळेस बाळ जन्मतं ना, बाळ जन्मल्यापासून म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की 0 ते 25 वयापर्यंत ना, हे जे काय आयुष्य असतं ना, हे आपलं लर्निंग फेज असतं. लर्निंग फेज म्हणजे काय, की ज्या पिरियडमध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये शिकतो किंवा म्हणजे ज्ञान घेण्यासाठी, काहीतरी शिकण्यासाठी हे पहिले जे काही 25 वर्षाचं फेज आहे ते खर्च करतो, बरोबर ना? किंवा तो तो 0 ते 25 वर्षाचा पर्यंतचा कालावधी लर्निंग फेज म्हणून असतो आपल्या आयुष्यातील. त्याच्यानंतर 25 वर्षे ते 60 वयापर्यंत हा जो काही मधला कालावधी असतो, हा असतो आपला अर्निंग फेज. अर्निंग फेज म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये ज्या कालावधीमध्ये आपण पैसा कमवतो, बरोबर ना? आणि 60 वयाच्या पुढे प्रत्येक व्यक्तीचं ज्याही व्यक्तीचं जेवढंही आयुष्य असतं ते राहिलेलं आयुष्य ते असतं रिटायरमेंट फेज, बरोबर ना? तर आता मधला जो काही 25 ते 60 वर्षाचा जो काही कालावधी असतो, हा कालावधी ह्या कालावधीमध्ये देवाने आपल्याला चांगली शरीरयष्टी दिलेली असती, आपल्याला भरपूर वेळ दिलेला असतो. त्याच्यानंतर आपल्या ह्या कालावधीमध्ये प्रत्येक जणाचा वेगवेगळ्या पद्धतीचा इन्कम असतो. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये पैसा येत असतो, बरोबर ना? आता हा दुसरा भाग आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सारखा पैसा नसतो. काहींकडे कमी असतो, काहींकडे जास्त असतो. तो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला त्याला ज्या त्या व्यवसायाच्या हिशोबाने ज्याला त्याला मिळत असतो, ज्याच्या त्याच्या कष्टानुसार ज्याला त्याला मिळत असतो. बरोबर ना? तर हे जे काही मधले जे काही 25 ते 60 म्हणजे हे जे काही अर्निंग फेज असतो, हा असतो आपला राजाचे जे काही पहिले 5 वर्ष मिळालेले असतात ना, स्टोरीमधल्या राजाला 5 वर्ष मिळालेले असतात, त्या पद्धतीने आपल्या आयुष्यातील हे राजापणाचे किंवा राजासारखे आपल्याला दिलेले भगवंतानी किंवा देवाने दिलेले आपल्याला हे 5 वर्ष असतात आपले. आणि जसे हे 5 वर्ष संपणार म्हणजे जसं आपण वर्ष 60च्या पुढे जाणार, मग आपण येणार रिटायरमेंट फेजमध्ये, बरोबर ना? मग आता जसं इतर राजांनी फक्त 5 वर्षाचा उपभोग घेतला आणि शेवटच्या राजाने 5 वर्षाचा उपभोग घेतला आणि त्यांनी भविष्याच्या किंवा त्याच्यानंतरचे जे काही 5 वर्षानंतरचे जे काही त्याचं आयुष्य असणार आहे याच्यासाठी जे काही तरतूद केल्या, बरं. आपल्याला देखील देवाने जे काही 25 वर्षापासून 60 वर्षापर्यंत म्हणजे जो काही राजा पहिले जे काही 5 वर्ष म्हणजे राजापानाचे जे काही 5 वर्ष दिलेले आहेत, याच्यामध्ये आपण फक्त आपल्याला मिळालेल्या राजापानाचा उपभोगच घेत आहोत का आपण देखील आपल्या भविष्याची काही तरतूद करत आहोत का नाही आहेत, हे आपण देखील पाहिलं पाहिजे, बरोबर ना? आणि नक्कीच आपण ह्या स्टोरीतून एक मॉरल म्हणजे आपण घेतलं पाहिजे की इतर राजांसारखं फक्त आणि फक्त मिळालेल्या राजपानाचा फक्त उपभोगच नाही घेतला पाहिजे, तर आपण उपभोग देखील घेतला पाहिजे आणि भविष्याची तरतूद देखील केली पाहिजे, बरोबर ना? चला तर मित्रांनो, मी जी काही गोष्टीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जे काही विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे हे जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.